लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांची दुसऱ्या टप्प्याची प्रचार रॅली सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी उमेदवार राजन विचारे सर, आज या ठिकाणी दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि ही मशाल सगळ्यांच्या घरोघरी पोहोचवत आहे, तुम्ही काय सांगाल याबद्दल? मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल, गेले 2 महिन्यापासून हा प्रचार या ठिकाणी चालू आहे आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही मशाल आहे आणि ती धगधगती आहे आणि मशाल नक्कीच या निवडणुकीमध्ये क्रांती करेल। आज तुम्ही बघितलं असेल ज्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राची झालेली गद्दारी, गेल्या 10 वर्षात या जी काय आश्वासनं दिली होती त्या आश्वासनं न पाळणं, आज बेरोजगार तरुणांचा भरणा वाढलेला आहे, उद्योगधंदे सर्व बाहेर चाललेले आहेत, आज कित्येक उद्योगपती हा देश सोडून चाललेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज कोणी वाली राहिलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं होतं आणि त्यांनी तो विश्वासघात केलेला आहे आणि म्हणून ही निवडणूक सर्वांसाठी ही लोकशाही वाचवायचं असेल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे जपण्यासाठी हे इलेक्शन फार महत्त्वाचं आहे आणि मला विश्वास आहे ही निवडणूक मशाल ही क्रांती करून जाईल। तर विरोधकांकडून टीका करण्यात येते, 10 वर्षात तुम्ही काहीच काम केलं नाही ठाणे मतदारसंघासाठी, तसं त्यांचा आरोप आहे। मला वाटतं 10 वर्षात काम केलं नाही, मग गेले मला वाटतं 2.5 वर्षापूर्वी किंवा त्याच्या 5 वर्षापूर्वीची जी 2014च्या निवडणुकीमध्ये हेच मंडळी प्रचार करायला माझ्याबरोबर होते ना, तेव्हा त्यांचं तोंड का बंद राहिलं होतं आणि शेवटी त्यांच्या बोलण्याने काय हे होत नाही। जनतेला माहिती आहे कोण खरं आहे, कोण किती खोटं आहे आणि कोण खोटारडं आहे हे जनतेला माहिती आहे, त्यामुळे जनता यांच्यावर विश्वास बसत नाही। शेवटची निवडणूक आहे यांची। तर आनंद दिघेंचे दोन्ही शिष्य आमने सामने अशी वातावरण निर्माण झालेलं आहे ठाणा शहरामध्ये, काय सांगाल याबद्दल? मला वाटतं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत हा भगवा झेंडा त्यांच्याबरोबर होता आणि त्या भगव्याशी ते प्रामाणिक होते शेवटच्या क्षणापर्यंत आणि असं असताना आज त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की गद्दारांना क्षमा नाही। त्यामुळे या ठाण्याचं दैवत यांनी जे काही त्यावेळेला वाक्य म्हटलं होतं की गद्दारांना क्षमा नाही, तेच दिघे साहेबांचं हे जे काय वाक्य होतं हे जनता नक्कीच त्याचा विचार करून या गद्दारांना गाडण्याचं काम या ठिकाणी 20 तारखेला होईल असा विश्वास आहे। सर, अयोध्यामध्ये संजय राऊत असेल, नरेश मस्के असेल, एकनाथ शिंदे असेल, तेव्हा त्यांची मीटिंग झाली होती, त्याच्यामध्ये नरेश मस्के यांनी असं सांगितलं की संजय राऊतांनी सांगितलं की आपण बंड करू आणि आपण वेगळे जाऊ उद्धव साहेबांचं। अरे, नरेश मस्के हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे, त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार? त्याच्या घरचे पण विश्वास ठेवत नाहीत, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे फक्त त्याला ठाणे महापालिकेमध्ये फक्त टेंडर सेटिंग, त्या ठिकाणी सकाळी 10 वाजले की गेट उघडणार आणि बसणार तिथे आणि सर्व वसुलीची कामं त्या ठिकाणी तो करतो। त्यामुळे त्याच्यावरती कोणी पत्रकार मित्र पण त्याचं बोलणं हे घेत नाही आणि मला असं वाटतं ही निवडणूक एक गद्दार विरुद्ध एक निष्ठावंत आणि ज्या 10 वर्षात केलेली कामं लक्षात घेता या निवडणुकीमध्ये जनताच ह्या सर्व गोष्टीचा विचार करून परत एकदा तिसऱ्यांदा मला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी ठाणेकर, नवी मुंबईकर आणि मीरा भाईंदरकर देतील। तर एक शेवटचा प्रश्न, त्यांनी असं एक आरोप केला आहे की 10 वर्षात राजन विचारे यांनी एकही आनंद आश्रमाचं पत्र देखील बदललं नाही। मला एकच म्हणायचं आहे, नरेश मस्केला आनंद आश्रमाचं काय माहिती हो? आता ते येऊन बसायला लागलेले आहेत। या माझा जन्म त्या चरईमधला माझा आहे आणि दिघे साहेबांच्या सानिध्यात मी वयाच्या 16 वर्षापासून आहे। मला शिवसेनेत 40 वर्ष झाली आणि ते सूर्या कार्यालय जे दिलं आहे ना हे राजन विचारेंनी दिलेलं आहे, कोणाचं बळकावून तिथे त्या ठिकाणी दिलेलं नाही। त्यामुळे नरेश मस्केला काही बोलण्याचा अधिकार नाही। नरेश मस्के काय आहेत ते लोकांना माहिती आहे आणि ज्या दिवशी सत्ता पालट होईल ना तर पहिला पळणारा जो उंदीर असेल तो नरेश मस्के असेल। धन्यवाद आपल्याशी बातचीत करण्यात आलं। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरसह हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।